नमस्कार मित्रांनो, तर आमच्या इथे महात्मा फुले जयंतीनिमित्त दिवसभर लहान मुलांचे भाषण चालू होते. मग तिथून संध्याकाळी भारूडचा कार्यक्रम चालू झाला. तर मित्रांनो, हे भाषण पहिल्यांदा आपण थोडंफार ऐकून घेऊया. हा मुलगा खूपच मस्त असं भाषण म्हटलेलं आहे आणि मेन या मुलाने 3 दिवसात भाषण पाठ केलेलं आहे. ह्याचा आलेला आहे 3रा क्रमांक. दूर लोटले, संवाद कमी केला, म्हणून मला म्हणायचं वाटते की आमच्या अंगणात बस रांगते, आमची राधा अंगणात रांगते, बालगोपाळा शहरात खेळती, आजी आजोबांना खेळण्यात दंगती. ते बालपण, त्या आजी आजोबांचं म्हातारपण आता हरवून गेले आहे. आमच्या आजी आजोबा, आई बाबा सर्वजण मोबाईल पाहतात. तर आता आम्ही जात आहोत भारूड ऐकण्यासाठी. तर मित्रांनो बघा, खूपच गर्दी आहे, कारण भारूड हा प्रकार सगळ्यांनाच आवडतो. चला तर मग भारूड आपण बघूया मित्रांनो. मंडप खूप छान सजवलेला आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघावा आणि कमेंट सबस्क्राईब करायचं विसरू नका. आमच्या बबड्याला सुद्धा खूप ऐकायला आवडतं. बघा मित्रांनो, बाय हाय करतोय व्हिडिओमध्ये. ही साडी सदा मावशी कमिटीनं घेऊन दिली म्हणून मावशी मी कुठे 4 माणसात तर आली. नाहीतर लग्न झाल्यापासून घरी गावांवर बसती, या तोंडाकडे बघाय मुर्द्याला लाज वाटत नाही. खाली बघ उभा टाकून रील्स देतोय. हॅलो सगळ्यांना क्लिअर आवाज येतोय, पण आम्हाला जरा त्रास व्हायला, म्हणजे रिटर्नला आवाज असं मोकळा आला पाहिजे म्हणून. टंग टंग. हॅलो झालं ना? मावशी मी जर कुठे 4 आबायात पप्या बोललो. मावशी मी जर कुठे 4 आबायात गेले तर बायकांनी म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या महाराज, ताईसाहेब नाव घ्या महाराज. मुर्द्याचं नाव सुद्धा जे वाटत नव्हतं, पण आता एवढ्या लांब आली या. सर्व बसलेले आमच्या महिला मंडळाचा मान राखते, सर्व आमच्या माता मावल्यांचा मान राखते. ह्यांचं नाव इथंच नाव घेते मावशी. ह्यांना इथं सोड चिठ्ठी घटस्फोट. मावशी नाव ऐका, नाव घेते. रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको, आणि शामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको. आणखीन एक काय म्हणला? आणखीन एक नाव. तुझे मित्र आहेत का ते? तरी वाटलंच मुडद्या तुझ्या कलरवरनं तुझीच भावकी दिसते. ऐका नाव घेते. परवा झाली हनुमान जयंती, आज आहे क्रांती. ऐका परवा झाली हनुमान जयंती, पण आज आहे महात्मा फुले जयंतीचा सण. समस्त ग्रामस्थ मंगळवेढा गावकरी मंडळ तुमच्यासाठी काय पण. काय म्हणला? आणखीन एक नाव. उन्हाळ्यामुळे तर पाण्याचे ग्लासच घेऊन बसतात बघा. गुळाचा रस, लिंबूचा रस. मग महाराज नेमका कोणता रस नाही हो? तर लावणी मृदंग
आमरस आवडीने थोरस येतेची नाही. पुन्हा मग मला म्हणायचं, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून. लागली बुड्याला ताण. बघा पाणी पितोय, पाण्याचा ग्लासच घेऊन बसला होता ऑलरेडी त्याने. उन्हामुळे तर तहान खूप लागते. बघा कसा बघतोय आपल्याकडे. आता पांडी तेवढ्यात दुसरीला काय बघवलंच नाही. कशी बघती चष्मेवाली, त्यो 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 त्यो. तेवढ्यात दुसरी गवळण आली. दुसरीनं कोणती साडी घातली? आवाज येत नाही जोरात. ती कशी आली ऐका. पाच गवळणी आल्या, पाच गवळणी, पाच गवळणी आल्या, पाच दुसरी गवळण भाडी भोळी, रंग हळदी उन पिवळी, पिवळा पितांबर नेसून आली, अंगी बोटेदार चोळी, एक लहान तो उमार कवळी, जशी चाफ्याची कडी, एक तशी चाफ्याची कडी. पाच गवळणी आल्या, पाच गवळणी, पहिली आली गवळण, दुसरी आली, तेवढ्यात तिसरी गवळण आली. तिसरीनं कोणती साडी घातली? आवाज येत नाही जोरात. ती कशी आली ऐका. आल्या आल्या हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करुणी. आल्या हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करुणी. चौथी गवळण आली. चौथीनं कोणती साडी घातली? ती कशी आली ऐका. हो 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 आल्या 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 पाच चला पहिली आली गवळण, दुसरी आली, तेवढ्यात पाचवी गवळण आली. पाचवीनं कोणती साडी घातली?
आवाज येत नाही जोरात. ती कशी आली ऐका. वाह क्या बात है. ऐका. आल्या 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 पाच गवळणी. भारूड ऐकत ऐकतच बबड्या माझ्या मांडीवर झोपून गेलेला आहे बघा. मग काय तिथून मला पण कंटाळा आला म्हणून आम्ही थोडंफार ऐकून आलेलो आहे घरी. तुला आली एक पीन. अरे पप्प्या तुला हे नतवाले तुला बुरगुंडा बोल. ए बाई तुला पप्यातला ये नतवाले तुला बुरगुंडा बोल. आहे वाडगी माय रवलेची आहे वाडगी माय बिबेची आहे वाडगी माय तुला लिहित पियत अनादिशित नवलाई झाले. हॅलो हॅलो असं लांबून त्यांना कॅच करणं गेले आणि जवळ म्हणलं की असं ती असं मोकळी उद्या शक्य होईल तेवढं. हॅलो हॅलो हां ऐका चला ओके ओके. अनादिशित नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावे आले. प्रेमाचे कुंकू भारी लाविले सद्भक्ती भावे बोराटी हाती धरले. सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू. सौभाग्याचं प्रतीक काय मावशी ते आता कुंकू राहिलं का हो. कुठेतरी खेडेगावात गेलं तर कुठेतरी खेडेगावात गेलं तर मावशी आमच्या आईच्या कपाळावर कपाळ भरून कुंकू पाहायला मिळतो. पण शहरामध्ये जर गेलं ना माय चष्मा लावून बघावं लागते बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी आहे ती. सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू. कुंकू वाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या. बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. का टिकली गेला आरशाला का टिकली गेला भिताडाला का टिकली गेला कुठं बाथरूमच्या पाईपाला. नवरा कुठं बाथरूमच्या पाईपाला. सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू. ऐका सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू. कुंकवाचं महत्व विचारावं. कुणाला विचारायचं बाबा. सीतामयाला विचारू. ज्यावेळेस अरण्यामध्ये सीतामया कपाळावर कुंकू लावायच्या भांगामध्ये शेंदूर लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले. हनुमंतरायाने सीतामयाला प्रश्न विचारला मावशी का हो सीतामया तुम्ही जे कुंकू लावता हे शेंदूर लावता या कुंकवाचं महत्व काय या शेंदुराचं महत्व काय. सीतामयाने खूप गोड उत्तर दिलं. बालू महाराज सीतामयाने खूप गोड उत्तर दिलं. ऐक हनुमंता जेवढं महिलेच्या आमचा भारूडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. ओके बाय गुड नाईट.